गुड मॉर्निंग पूर्वा. साई आला नाहीये का? नाही आलाय साई. तर पूर्वा, काल आपण काय पाहिलं? कोणता टॉपिक पाहिलाय काल? पूर्वा, ऐकायला येते? ओके. काल कोणता टॉपिक पाहिला आपण? ऐकायला येतंय? कालच्या टॉपिकचं नाव सांग की. न्यूट्रिशन. आपण रिव्हिजन पाहतोय. हा, तर काल तुम्ही क्लिप पाठवलेले कवितेची. हा, ओके. होळी आली होळी, ही कविता तुम्ही म्हणून क्लिप पाठवलेली मला. हा, तर त्याचे स्वाध्याय आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणजे ही कविता आपली पूर्णपणे संपलेली आहे. तर आता आपण पाहतोय मुक्या प्राण्यांची कैफियत. पाठ आहे 16वा. 16वा पाठ काढायचा आहे. पेज नंबर 45. ऐकायला येते पूर्वा? पूर्वा, ऐकायला येते? सॉरी मॅम, मला वाटलं बायोचा क्लास आहे. अरे, तरी मी म्हणते तू असं काय म्हणते, न्यूट्रिशन लाइव्हिंग थिंग्स. ओके, साई तर आलाच नाहीये. हा, आता आठवला आपला मराठीचा टॉपिक आठवला. हा, साई. हा, साई आलाय. ओके, साई, कालचा टॉपिक कोणता होता आपला? साई, आवाज येतोय? पूर्वा, आवाज येतोय? साईला आवाज येतोय. पूर्वा, आवाज येतोय?
हा, मुक्या प्राण्यांची कैफियत आता आपण पाहणार आहोत. होळी आली होळी ही कविता पाठीमागच्या क्लासला आपण पाहिली. त्याचे स्वाध्याय घेतले आणि तुम्ही ऑडिओ क्लिप त्याची तालसुरात कविता म्हणून पाठवली. ओके, तर या कवितेमध्ये काही प्रॉब्लेम आहे? होळी आली होळी, डाऊट्स आहेत काही? येस ऑर नो? नो, पूर्वाला नाहीये. साई? नो. म्हणजे सर्व तुम्हाला समजलंय? ओके, तर 16वा पाठ आहे मुक्या प्राण्यांची कैफियत. हा, मुक्या प्राण्यांची कैफियत, पेज नंबर 45 काढायचे. तर या पाठामध्ये मुक्या प्राण्यांची कैफियत, कैफियत म्हणजे त्यांची तक्रार, त्यांच्याकडून जी तक्रार येते किंवा त्यांचं जे गाऱ्हाण आहे, म्हणजे त्यांच्याकडून आलेली तक्रार या ठिकाणी मांडलेली आहे. तर असे कोणकोणते मुके प्राणी तुम्हाला माहित आहेत? सांगा एक एक. एक एक लिहायचंय. फिश आहे. ओके. काऊ आहे. स्पॅरो, गोट, स्नेक आहे. पोपट. ओके. आणखी प्राणी पक्षी दोन्ही चालतील. ओके, मुंगी. आणखी एवढेच आहेत मुके प्राणी? रॅबिट. ओके. लॉयन. टायगर. लॉयन म्हणजे सिंह, टायगर वाघ, जिराफ, रॅबिट ससा, मुंगी पोपट. तर अशा प्रकारे हे आपले मुके प्राणी आहेत. तर या प्राण्यांची काय तक्रार असते हे या पूर्ण कवितेतून आपल्याला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, गायीची काय तक्रार असेल बरं? तिला काय त्रास होऊ शकतो गायीला? आपण गायी वगैरे पाळतो आपल्या घरामध्ये, तर त्यांची काय तक्रार असेल? अशा काही त्यांना अडचणी येत असतील? सांगता येते? बरं, ठीक आहे. माणसानं काय केलंय, सगळीकडे प्रदूषण केलेले आणि या प्रदूषणाचा प्लास्टिक काय दिले पूर्वा, बरं ठीक आहे. तर हा, माणसानं जे प्रदूषण केलेलं आहे, तर या प्रदूषणाचा जलचरांना त्रास होतो, या मुक्या प्राण्यांना त्रास होतो. तर अशा प्रकारे त्यांना जो त्रास होतो, तर या आपल्या 16व्या पाठातून मुक्या प्राण्यांची कैफियत याच्यातून त्यांनी ते आपलं गाऱ्हाण मांडलेलं आहे. कैफियत म्हणजे तक्रार, लिहून घ्या. कैफियत म्हणजे तक्रार.
मुके प्राणी म्हणजे बोलू न शकणारे प्राणी. ऐकायला येते? मुके प्राणी म्हणजे बोलू न शकणारे प्राणी आणि कैफियत म्हणजे तक्रार. तर माणूस, आता आपण पाठ पाहूयात. इथं पहा, एक चित्र दिलेलं आहे. इथं माणूस उभा आहे. एक गाय आहे, झाड आहे, वरती पक्षी फिरत आहेत, पाणी आहे, पाण्यामध्ये मासा आहे. हे दिसतंय तुम्हाला? हा. तर हा माणूस काय करायला गेलेला आहे? वरती दिलेला आहे पहा, की गायी चारायला घेऊन तो गेला होता. आणि तिथंच त्या ठिकाणी एक चिमणी उडत उडत तिथे येते. ती स्त्री आहे. जी गायी चारायला गेलेली आहे ती स्त्री आहे. तर चिमणी काय म्हणते? चिव 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 ग, तिकडे तू कोण ग? नाही, माणूस आहे आणि गाय आहे आणि चिमणी आहे. ओके. तर या ठिकाणी माणूस फोनवर बोलत आहे. चिमणी आहे आणि गाय आहे. तर चिमणी त्या ठिकाणी येते आणि चिमणी काय म्हणते? चिव 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 ग, तिकडे तू कोण ग? गाय काय म्हणते? अगं मी कपिला मावशी. काय नाव आहे गाईचं? काग चिव उदास दिससी. गायचं नाव काय आहे? हा, कपिला. गायचं नाव आहे कपिला. इथे हा फोनवर बोलतोय तो माणूस आहे. आपल्या गाईला घेऊन तो तिथे गेलेला आहे चारायला. आणि तिथे चिमणी येते आणि चिमणी गाईशी बोलते, बातचीत करते. आता चिऊ म्हणते, म्हणजे गाई तिला विचारते की तू उदास का झालेली आहेस? तर त्या ठिकाणी या उदाशीचं कारण ती सांगते. उदास म्हणजे एकदम निराश वगैरे झालेले आहे. उदास, नाराज अशी कोमेजल्यासारखी ती दिसत आहे. उदास होणे म्हणजे नाराज होणे, उदास दिसणे म्हणजे नाराज दिसणे. तर अशा प्रकारे ही चिवताई का उदास झालेली आहे? चिव काय म्हणते? काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई. छाती धडधडणे म्हणजे भीती वाटणे. छाती धडधडणे म्हणजे भीती वाटणे, लक्षात ठेवा. काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई. काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. आता चिमणीला भीती वाटत आहे आणि भीती वाटल्यामुळं तिला काही सुचत नाहीये. तर ती चिमणी काय म्हणते? हा, आवाज येत नाही. पूर्वा, नेटवर्क इश्यू असेल बघ. साई, तुला आवाज येतोय? साईचा काय रिप्लायच नाहीये. साई, आवाज येतोय? हो, पूर्वा आता येतोय? हा, ओके. तर या चिमणीची काय तक्रार आहे की तिला भीती वाटते आणि काही सुचत नाही. म्हणजे पहा, या ठिकाणी चिमणी आहे, गाय आहे. चिमणी गायीला भेटते. गायीला विचारते, कोण ग तू? गाई काय सांगते? गाय काय सांगते? अगं मी कपिला मावशी. चिऊ काय म्हणते की मला, गाय विचारते की तू उदास का आहेस, निराश का आहेस? तर त्याचं उत्तर चिऊ सांगते की मला खूप भीती वाटते, काही सुचत नाही. मग गाय काय म्हणते? अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई. तू आहेस नाजूकसी, आवाजाने होशी कासावीशी. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे. कासावीस होणे, व्याकुळ होणे. तर गाय याच्यावरती काय म्हणते की अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई. म्हणजे चिमणीला मोबाईलचा आवाज सहन होत नसेल, कारण तू नाजूक आहेस. म्हणजे एकदम छोटी आहे, नाजूक आहे. आवाजाने होशी कासावीशी म्हणजे तू त्या ठिकाणी या मोबाईलच्या आवाजानं व्याकुळ होत आहेस. आणि गायही आपले डोळे पुसते, म्हणजे गायला सुद्धा या गोष्टीचा त्रास होत आहे. आता गायला कोणता त्रास होत आहे पहा. चिऊ विचारते, म्हणजे चिमणीला कोणत्या आवाजाचा त्रास होत असेल असं गाई म्हणते?
गाय म्हणते, सांगा. चिमणीला कोणत्या आवाजाचा त्रास होत असेल असं गाय म्हणते? फोन नका करू, आवाज येत नाही का साई? आता बघा, येतोय का? एक मिनिट. येतोय आवाज? पूर्वा, तुला येतोय आवाज? पूर्वा, पूर्वाला आवाज येतोय साई, फक्त तुला येत नाही. तुला येत नाहीये आवाज. साई, ओके. हा, तर या ठिकाणी गाय काय म्हणते शिवताईला, की तुला मोबाईलचा आवाज सहन होत नसेल, त्यामुळे तू घाबरली असेल, तुला भीती वाटत असेल. आता चिऊ गायला विचारते, कपिला मावशी काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पाणावले? तर या ठिकाणी डोळे पाणावणे म्हणजे रडू येणे, दुःख होणे. डोळे पाणावणे म्हणजे रडू येणे, दुःख होणे. तर गायच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, या गायीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी गायच्या डोळ्यामध्ये का पाणी आलंय हे चिऊ तिला विचारते. गाय काय म्हणते, काय सांगू चिऊताई? आता गाय याचं उत्तर देते की गायच्या डोळ्यामध्ये का पाणी आलेलं आहे. प्लॅस्टिकचा बघ ढीग किती, घासाबरोबर प्लॅस्टिक जाते, माझे तर पोटशूळच उठते. म्हणजे गाय काय कारण सांगते पहा, की इथं खूप सारा प्लॅस्टिकचा ढीग पडलेला आहे. तर हा ढीग ढीग म्हणजे मोठी रास, म्हणजे खूप सारे प्लॅस्टिक तिथं पडलेलं आहे. घासाबरोबर प्लॅस्टिक जाते आणि हा ढीग पडल्यामुळं गाय ज्यावेळी गवत खात असेल तर त्यावेळी ते प्लॅस्टिक तिच्या पोटामध्ये जाते. माझे तर पोटशूळच उठते. पोटशूळ उठणे म्हणजे पोट दुखणे. पोटशूळ उठणे म्हणजे पोट दुखणे. तर या ठिकाणी गाय काय उत्तर देते, की प्लॅस्टिकचा इथं ढीग असल्यामुळे ज्यावेळी गाय खायला जाते त्यावेळी ते प्लॅस्टिक तिच्या पोटामध्ये घासाबरोबर जाते आणि त्यामुळे तिच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात होते. तर याच्यामुळं गाय सुद्धा त्या ठिकाणी नाराज आहे. इथंपर्यंत समजले? हा, तर गाय का नाराज आहे सांगा बरं याचं उत्तर. एका शब्दात दिलं तरी चालेल. कशामुळं, कशाचा त्रास होतोय तिला? का नाराज आहे गाय? साई, हा, प्लास्टिक. ओके, प्लास्टिक मुळे तिचं पोट दुखतं. साई, तुझं काय उत्तर आहे? हा, दुखी म्हणजे पोट दुखतंय. ओके, ठीक आहे. प्लास्टिक तिच्या पोटामध्ये जातं, त्यामुळे गायीचं पोट दुखतं, त्यामुळे ती नाराज आहे. आणि ती दुःखी सुद्धा आहे कारण तिचे डोळे पाणावलेत. आपण वरती पाहिलेलं आहे, डोळे पाणावणे म्हणजे रडू येणे, दुःख होणे. हा, ओके. आता पुढे, चिऊ काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही. चिमणी काय म्हणते, चिऊ काय म्हणते, की मला तर काय करावं तेच सुचत नाही, कारण हा माणूस शहाणा होतच नाही. गाय म्हणते, चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर. आता गाय आणि चिऊ कुठं जातात पाणी पिण्यासाठी? कुठे जातात गाय आणि चिऊ पाणी पिण्यासाठी? नाही, तिथं एक शब्द दिलेला आहे, तलावावरती त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी जातात.
तर दोघी मिळून चिऊ आणि गाय तलावाच्या काठावर जातात. ओके, तलाव. ठीक आहे. साई, आवाज येतोय का? साई, तुझं उत्तर येत नाहीये. आवाज येत नाहीये. काहीतरी नेटवर्कचा इश्यू असेल बघ तुला. पूर्वाला आवाज येतोय. हा, ओके. आता पुढे. अ, तर हा दोघी म्हणजे गाय आणि चिऊ तलावावर पाणी पिण्यासाठी जातात. आता तिथून दिसते त्यांना मासोळी. मासोळी म्हणजे सांगा. मासोळी म्हणजे छोटा मासा. ओके, ठीक आहे. छोटा मासा. तर त्या ठिकाणी मासोळी दिसते. आपण नाही का ते पाठीमागे एक पाठ पाहिला ना, त्याच्यामध्ये मिनू मासोळी होती ना, तशी मासोळी, छोटी मासोळी. अगं कपिला, अगं चिऊ, नका इथले पाणी पिऊ. आता मासोळी काय म्हणते? हा, ओके साई, ओके ठीक आहे, छान. अगं कपिला, अगं चिऊ, नका इथले पाणी पिऊ. आता मासोळी काय म्हणते या दोघींना? म्हणजे कपिला म्हणजे गाय आणि चिऊ. तर या दोघींना मासोळी पाणी न पिण्याविषयी सांगते, म्हणजे इथलं पाणी पिऊ नका असं म्हणते. तर चिऊ विचारते, काग मासोळी, तू तर राहतेस या जळी, जळे पाण्यात. जळी म्हणजे पाण्यात, म्हणजे तू तर येत राहतेस, मग तू असं का म्हणतेस की आम्ही पाणी पिऊ नये? तर मुळी काय याचं उत्तर देते पहा. अगं इथले जल विषारी, म्हणजे इथलं जल म्हणजे पाणी, विषारी म्हणजे जहरी. तर इथलं पाणी हे विषारी आहे, जहरी आहे. तगमग जीवाची होते भारी. तगमग म्हणजे अस्वस्थता, बेचैनी. तगमग म्हणजे अस्वस्थता, बेचैनी. तर इथलं पाणी हे विषारी आहे, त्यामुळं जीवाची जीव अस्वस्थ होतो, बेचैन होतो. पाणी आहे घाण घाण, म्हणजे इथलं पाणी खूप खराब आहे, घाण आहे. तर अशा प्रकारे चिऊ आणि गाय त्या ठिकाणी पाणी प्यायला गेलेले आहेत. तिथे त्यांना कोण भेटते? हा, मासोळी भेटते. मासोळी काय म्हणते? घाण पाणी आहे, विषारी आहे, जीवाची तगमग होते, जीव अस्वस्थ होतो, बेचैन होतो. हा, ओके, ठीक आहे, छान. साई, आवाज येतोय साई? येस मिस, ओके, ठीक आहे. आता आतापर्यंत आपण ज्या ज्या पक्षी प्राण्यांविषयी पाहिलं त्यांची नावं लिहा. जे जे पक्षी आणि प्राणी त्यांच्याविषयी आपण माहिती पाहिली, तर त्यांची नावं लिहा. काऊ पाहिली, आणखी मासोळी पाहिली. हा, ओके, मासोळी मीन्स स्मॉल फिश. ओके. स्नेक कुठे पाहिला बाळा? साई, या पाठामध्ये. स्पॅरो, चिमणी पाहिली, मासोळी पाहिली आणि काव. काव म्हणजे गाय पाहिली. तर अशा प्रकारे आता पुढे पहा. मासोळी काय सांगते की इथलं पाणी विषारी आहे, इथलं पाणी पिऊ नका, ते घाण आहे, विषारी आहे, त्याच्यामुळे जीव अस्वस्थ होतो, बेचैन होतो. आता गाय काय म्हणते? हा, ओके. गाय म्हणते, बघ आले नागोबा. आता पुढे आहेत पहा नागोबा. साई, पुढे आहेत ते बघ आले नागोबा.
आता चिऊ काय म्हणते, नागोबास उद्देशून बोलते. अहो अहो नागोबा, आज का झाले नागोबा? म्हणजे आज तुम्ही का रागावला आहात नागोबा, तुम्ही आज का रागावला आहात असं. नागोबा म्हणजे एक प्रकारचा साप. तर त्या नागोबाला म्हणजे त्या नागाला विचारतात की तुम्ही आज का रागावलेले आहात. तर नागोबा काय उत्तर देतात, नाही वारूळ नाही शेती. नाही वारूळ नाही शेती. आता वारूळ तुम्ही पाहिलेलं आहे. वारूळ म्हणजे काय असतं, सापाचे घर. वारूळ पाहिलेले आहे तुम्ही, वारूळ म्हणजे सापाचे घर. तर या नागोबांची काय तक्रार आहे, कैफियत म्हणजे तक्रार काय आहे त्यांची, त्यांना हाऊस नाही म्हणजे नाही वारूळ, म्हणजे त्यांना राहण्यासाठी घर नाही. नाही शेती, म्हणजे शेती सुद्धा आता जास्त राहिलेली नाही त्यांना. होम नाही म्हणजेच घर नाही. मला पकडून लाह्या देती, उलट काय करतात, मलाच पकडतात आणि मलाच लाह्या देतात. नको नको ती अंधश्रद्धा. आता ही अंधश्रद्धा कधी असते पहा, कधी दाखवतो असली अंधश्रद्धा आपण. कोणत्या दिवशी आपण नागाला त्या ठिकाणी लाह्या देत असतो, कोणत्या दिवशी? त्या सणाचं नाव माहितीये तुम्हाला? पूर्वाचं उत्तर आलेले नागपंचमी. ओके. तर नागपंचमीला आपण त्या ठिकाणी वारुळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करत असतो, लाह्या देत असतो. परंतु नागोबा या ठिकाणी काय म्हणतात, ती अंधश्रद्धा आहे. नागपंचमी साई. ओके. तर ही अंधश्रद्धा आहे. मला कारण राहण्यासाठी घर नाही, आता जास्त शेती सुद्धा राहिली नाही आणि लोक अंधश्रद्धा दाखवतात आणि मलाच पकडून लाह्या देतात. मानवा डोळे जरा उघड आता. डोळे उघडणे म्हणजे जागरूक होणे, सावध होणे. डोळे उघडणे म्हणजे जागरूक होणे, सावध होणे. तर ही फक्त अंधश्रद्धा आहे. आपण जे नागोबाला लाह्या देतो ती फक्त अंधश्रद्धा आहे असं त्या ठिकाणी नागोबा सांगतात की माणसं आता जागरूक हो, सावध हो, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा दाखवू नको. आता गाय माणसाला म्हणते, म्हणजे माणसाला उद्देशून म्हणते. गाय काय म्हणते आता, की का मुक्या प्राण्यांना त्रास देता, का मुक्या प्राण्यांना देता त्रास, का जंगलांचा करता ऱ्हास. ऱ्हास होणे, शेवट होणे, म्हणजे ऱ्हास म्हणजे नुकसान पोहोचवता, हानी पोहोचवता आणि हे जंगल नष्ट करता. तर अशा प्रकारे ऱ्हास होणे, हानी होणे, नुकसान होणे. ऱ्हास म्हणजे शेवट होणे, हानी होणे, नुकसान होणे. ऱ्हास म्हणजे या पदार्थाचा अर्थ आहे शेवट, शेवट. परंतु या पाठामध्ये आपल्याला हानी होणे, नुकसान होणे या अर्थानं इथे हा शब्द आलेला आहे. हानी होणे, नुकसान होणे. ओके. आता गाय शेवटी माणसाला उद्देशून काय म्हणत आहे, की का म्हणून तुम्ही मुख्य प्राण्यांना त्रास देत आहात, का जंगलाचा नाश करत आहात, नुकसान करत आहात जंगलाचं. वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप. मग वाघ काय करतात, की तुम्ही जंगल ठेवत नाही, मुक्या प्राण्यांना त्रास देता. मग वाघ काय करतो, माणसांवरती झडप घालतो, माणसांनाच मारायचा प्रयत्न करतो. झडप म्हणजे जे तुम्हालाच करतात पोटात गडप, गडप म्हणजे गायब. मग वाघ काय करतो, की जंगल नाही म्हणजे त्याला राहण्याचं ठिकाण नाही, मग तो कुठे येतो, माणसांच्या वस्तीमध्ये. आणि माणसांच्या वस्तीमध्ये आल्यानंतर खाणार काय, मग तो काय करतो, माणसांनाच खातो. इट मॅन म्हणजे माणसांनाच खातो. तर हे फक्त कुणामुळं होतं, माणसामुळं. कारण माणूस त्यांना त्रास देतो, त्यांच्या जंगल तोड करतो, झाडे तोड करतो, वृक्ष तोड करतो. तर त्याच्यामुळं काय होतं, यांना राहण्यासाठी ठिकाणच राहत नाही. तर हे सर्व या ठिकाणी गाय आपल्या शब्दातून मांडते. तर इथंपर्यंत समजलंय तुम्हाला? तर नागोबांची काय तक्रार आहे मला सांगा एकदा, एक दोन शब्दात सांगितली तरी चालेल.
साई, आता आवाज येतोय? पूर्वाला येतोय आवाज? साई, तुला येतोय आवाज? साईला आवाज येत नाही. ओके, असू देत. हा, तर शेत नाहीत, घर म्हणजे वारूळ नाही, आणि लोक अंधश्रद्धा ठेवतात आणि काय देतात या नागोबाला खाण्यासाठी? हा, ठीक आहे. त्यांच्या अंधश्रद्धा लोकांच्या कशा आहेत, तर ते नागोबाला काय देतात खाण्यासाठी? लाह्या देतात. आता गाय काय म्हणते वाघोबा बद्दल? वाघोबा काय करतात मग? वाघोबाला जर त्रास झाला, त्याला राहायला जंगल नाही, मग तो काय करतो? हा, ओके, लाह्या. ते पाठीमागचं उत्तर झालं. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, की वाघोबा काय करतात मग? हिटमॅन, माणसांना खातात, माणसांना झडप घालतात, त्यांच्यावरती झेप घेतात, उडी घेतात. गडप म्हणजे गुप्त करतात, म्हणजे गायब करतात पोटामध्ये, म्हणजे थोडक्यात खाऊन टाकतात. साई, ओके ओके, छान. तर हे समजलंय तुम्हाला इथपर्यंत? प्रत्येकाची काय काय तक्रार आहे ती समजली? हा, येस, ओके. हा, ओके. आता सर्व प्राणी काय म्हणतात? मानवा मानवा ऐक तर खरे. म्हणजे माणसाला उद्देशून ते म्हणतात, की माणसा माणसा ऐक तर खरे, वनचरे आता नच तुझे सोय रे. वनचरे म्हणजे रानातील प्राणी, नच म्हणजे नाहीच, सोय म्हणजे नातेवाईक. म्हणजे आता हे जे रानातले प्राणी आहेत, तर ते तुझे आप्तेष्ट किंवा नातेवाईक नाहीत. करत राहशील जर प्रदूषित सारे, जर तू प्रदूषण, हा, ओके, ठीक आहे साई, हा, दिसतंय मला. जर तू प्रदूषण करत राहशील तर धरती माता देईल दुषणे. दुषणे म्हणजे दोष. धरती म्हणजे आपली जमीन, धरणी. धरती माता काय करेल? तुलाच दोष देईल. पहा, शेवटी काय उपदेश दिलेला आहे माणसाला? मानवा मानवा ऐक तर खरे, वनचरे आता नच तुझे सोय रे. म्हणजे मानवा तू ऐक आता. हे जे वनचरे म्हणजे काय? रानातील प्राणी, वाईल्ड ॲनिमल्स, रानातील प्राणी. नच तुझे सोयरे, नच म्हणजे नाहीच, नच म्हणजे नाहीच, सोयरे म्हणजे नातेवाईक, आप्तेष्ट, नातेवाईक. करत राहशील जर प्रदूषित सारे, मानवा जर तू सारखा प्रदूषण करत राहिलास, तर धरती माता देईल दुषणे. म्हणजे धरती माता तुलाच दोष देईल. मग काय काय होईल? तर तडफडशील मग दुधाविना. मग तू दुधाशिवाय तडफडत राहशील. तडफडशील मग अन्नाविना, म्हणजे तुला दूधही मिळणार नाही, अन्नही मिळणार नाही, अन्नाशिवाय सुद्धा तू तडफडत राहशील. तेव्हाच होईल आमचे स्मरण. स्मरण म्हणजे आठवण, म्हणजे तेव्हाच तुला आमची आठवण येईल. जागृत होऊन म्हणजे जागा होऊन राखशील पर्यावरण, पर्यावरण, पर्यावरण. तर अशा प्रकारे मगच तुला या पर्यावरण संरक्षणाचं महत्व कळेल. ज्यावेळी तुला अन्न मिळणार नाही, दूध मिळणार नाही, तर अशा प्रकारे तेव्हा तुला आमची आठवण येईल, आणि मग तुला पर्यावरणाचं रक्षण करायचं महत्व कळेल. तर अशा प्रकारे माणूस खाली मान घालतो. पहा काय म्हटलेलं आहे कवितेतून. शेवटी काय संदेश दिलेला आहे? सर्व प्राणी काय संदेश देतात? थोडक्यात लिहा, काय काय संदेश देतात?
काय काय संदेश देतात शेवटी? एका शब्दामध्ये सांगितलं तरी चालेल. एका एका शब्दामध्ये. शेवटी मानवा मानवा एकतर खरे, असं म्हणजे याच्यामध्ये काय सांगतात ते? काय करतोय मानव आणि मग काय होईल? मानव जे प्रदूषण करतोय तर त्या प्रदूषणामुळे काय होईल? त्याला धरती माता दोष देईल. त्याला दूध मिळेल का? मिळेल का दूध त्याला, माणसाला? हा, मानव प्रदूषण करतोय म्हणून त्याला दूध मिळेल का? साई, दूध मिळणार नाही. फूड नाही म्हणजे अन्न सुद्धा नाही. अन्न सुद्धा मिळणार नाही. मग तेव्हाच आठवण येईल या प्राण्यांची, पर्यावरणाची. मग तो काय होईल? जागा होईल. आणि काय करेल? जागा झाल्यानंतर काय करेल? तो जागा नाही का, पेज नंबर 46 याच्यावरती पहिल्या वरती वरतून दोन दोन ओळी. हा, मग तो काळजी घेईल कशाची? कशाचं संरक्षण करेल? साई तो पर्यावरणाचं संरक्षण करेल. जेव्हा त्याला अन्न मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, दूध मिळणार नाही, कोणतीही गोष्ट मिळणार नाही, धरती माता सुद्धा त्यालाच दोष देईल. त्यावेळी तो काय करेल? जागा होईल आणि पर्यावरणाचं रक्षण करेल. हा, ओके, पर्यावरणाचं रक्षण करेल. ओके, ठीक आहे. आता माणूस खाली मान घालतो कारण त्याला त्याची चूक समजते. मग पुढे माणूस आता काय म्हणतो? आता हे सर्व प्राण्यांनी त्याला म्हणून झालेलं आहे. काय काय म्हणून झालेलं ते आपण पाहिलं. आता शेवटी माणूस काय म्हणतो? नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू. वर्तन म्हणजे वागणूक. तर माणूस काय म्हणतो? आम्हाला असं नका बोलू, आम्ही जे वागतोय ती वागणूक आम्ही बदलू, जे त्याच्यामध्ये आम्ही बदल करू. पर्वत, जल, वातावरण नाही करणार प्रदूषण. आता माणूस या ठिकाणी काय हमी देतो, काय विश्वास देतोय यांना? आम्हाला असं नका बोलू, आम्ही आमच्या वर्तनामध्ये म्हणजे वागणुकीमध्ये बदल करेल. पर्वत असो, जल म्हणजे पाणी असो, किंवा आपलं वातावरण असो, ओके, तर ते आम्ही प्रदूषित नाही करणार, त्याचं प्रदूषण नाही करणार. सदा करीन वृक्षारोपण. सदा म्हणजे सतत, नेहमी. वृक्षारोपण म्हणजे झाडांची रोपे लावणे. म्हणजे सतत आम्ही झाडांची रोपं लावू. हिरवेगार वनीकरण म्हणजे सगळीकडे हिरवगार असं वनीकरण म्हणजे झाडं लावू. कीटक, पक्षी, अन जलचर. कीटक म्हणजे छोटे छोटे कीटक, इन्सेक्ट्स. हा, ओके. तर ते जे कीटक आहेत, पक्षी आहेत, अन जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे प्राणी. सगळे सोयरे तुम्ही वनचर. तुम्ही सगळे माझे सगळे सोयरे म्हणजे जवळचे आहात, जवळचे सगळे नातेवाईक आहात. तर अशा प्रकारे तुम्ही वनचर. वनचर म्हणजे रानातली प्राणी. तर अशा प्रकारे शेवटी माणूस काय म्हणतो की स्वतः तो बदलायला तयार आहे. तुम्ही असं बोलू नका, आम्ही स्वतः म्हणजे आमचं वर्तन जे आहे, वागणूक जे आहे बदलायला तयार आहे. पर्वत असो, जल म्हणजे पाणी असो, किंवा वातावरण असो, कोणाचंही आम्ही प्रदूषण करणार नाही. म्हणजे आणि सदा करीन वृक्षारोपण म्हणजे सतत आम्ही रोपे लावीन. हिरवेगार वनीकरण म्हणजे आम्ही काय करू? सगळीकडे असं हिरवगार या ठिकाणी झाडं लावू. कीटक, पक्षी, अन जलचर म्हणजे छोटे छोटे कीटक जे आहेत, पक्षी जे आहेत, पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत, तर हे सगळे आम्हाला सगळे सोयरे आहेत म्हणजे जवळचे आहेत. तुम्ही वनचर. वनचर म्हणजे
रानातले प्राणी. तर तुम्ही आम्हाला जवळचे आहात, तुमच्यासाठी आम्ही स्वतःचं वर्तन हा अ, पूर्वानं लिहिलेलं आहे. आम्ही पर्यावरण, जल, वातावरण प्रदूषित नाही करणार आणि हिरवेगार सगळीकडे करणार. आम्ही कीटक, पक्षी, अ, जलचर यांना सगळे सोयरे म्हणजे जवळचे मानणार. तर अशा प्रकारे हे पूर्वानं या ठिकाणी टाईप केलेलं आहे. ओके, छान. आता इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे? हो, ओके. मग आजचा आपला होमवर्क काय? फक्त तुम्ही यातले काय लिहायचे? कठीण शब्द जे आहेत तर त्यांचे अर्थ लिहायचे आहेत. आज तेवढाच अभ्यास आहे तुम्हाला. काय आहे? इथं खाली दिलेलं आहे पहा, शब्दार्थ. हा, शब्दार्थ दिलेले. स्वाध्याय उद्या आपण काय करूयात? आधी स्वाध्याय मी घेते तुमचे व्यवस्थित आणि मग तुम्ही लिहायचे. तेच पुन्हा लिहून पाठवा मला. उद्या मी तुमचे व्यवस्थित हे स्वाध्याय घेते. हा, ओके. इथं तुम्हाला मी क्वेश्चन वगैरे विचारते, घेते आणि मग तुम्ही ते लिहून मला पाठवायचं. पण आज काय लिहायचंय तुम्ही? हा पाठ पूर्णपणे व्यवस्थित वाचायचा. म्हणजे काय वाचन करायचं आहे तुम्हाला. हा, वाचन करायचं आणि वाचन केल्यानंतर पेज नंबर 46 वरती शब्दार्थ दिलेले आहेत. मी सुद्धा मध्ये आधी तुम्हाला कठीण शब्दांचे अर्थ सांगितलेले आहेत. तर असे शब्द शोधून काढायचे आणि त्या ठिकाणी अर्थासह लिहायचे. जसं शब्दार्थ हे बघा, कैफियत. कैफियत म्हणजे तक्रार, असा पहिल्या ओळीला लिहायचा शब्द. नंतर दुसऱ्या ओळीला लिहायचं कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे. डोळे पाणावणे म्हणजे दुःख होणे, रडू येणे. पोटशूळ उठणे म्हणजे पोट दुखणे. असे एका पाठोपाठ एक लिहायचे वेगवेगळ्या ओळीला असं. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी. वरती पाठाचं नाव लिहायचंय. पाठाचे जे लेखिका आहेत त्यांचं नाव लिहायचंय. तुमचं नाव वगैरे वरती टाकायचं, डेट टाकायचंय. नंतर पाठाचं नाव, लेखिकेचं नाव आणि खाली लिहायचंय शब्दार्थ. हा स्वाध्याय असा लिहायचा आहे. आणि शब्दार्थामध्ये जलचर, पाण्यात राहणारे प्राणी. नंतर डोळे उघडणे, जागरूक होणे, सावधान होणे. सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक. ऱ्हास म्हणजे नष्ट. दूषण देणे म्हणजे दोष देणे. स्मरण म्हणजे आठवण. आणि वनचरे म्हणजे वनात राहणारे प्राणी. तर अशा प्रकारे तुम्हाला एवढंच लिहायचंय. फक्त पाठ घरी व्यवस्थित वाचायचा आहे आणि हे शब्दार्थ मला लिहून पाठवेल. ओके.